संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे, की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असते, की डिंक्या रोगाला जर आपल्याला नियंत्रित करायचं असेल, तर आपल्याला आपल्या शेतामध्ये आपल्या झाडाला जे आहे ते बोर्डो मिश्रणची पेस्ट लावणे फार गरजेचे आहे. बोर्डो मिश्रण तयार कसं करायचं? त्याचबरोबर आपण कधी लावायचं? किती उंचीवर आपण लावायला पाहिजे? या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. शेतकरी मित्रांनो, बोर्डो मिश्रण जे आहे ते तयार करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. परंतु त्याआधी आपल्याला हे समजून घ्यायचं, की बोर्डो मिश्रण आपण कशासाठी लावतो? शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, की डिंक्या रोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात फायटोप्थेरा जो आहे तो आपल्या पिकामध्ये येतो. आपल्या संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होते, की अक्षरशः ते झाड आपल्याला काढून टाकावं लागतं. म्हणूनच काय ते बोर्डो मिश्रणचं जर आपण यामध्ये लावणी केली आपल्या खोडाला, तर तो जो डिंक्या रोग आहे त्याला नियंत्रण करण्यासाठी हे मदत करतं. आता बोर्डो मिश्रण आपण लावायला कधी पाहिजे? बरेच शेतकरी बंधू साधारणतः वर्षातून 1 वेळा लावतात. परंतु त्याचा जो खरा फॉर्म्युला जर आपण बघितला, कोणत्याही बागेला असू द्या, 3, 6, 9, 12 असा फॉर्म्युला आहे. म्हणजे वर्षातून 4 वेळा ते लावलं गेलं पाहिजे. तर बोर्डो मिश्रणचा अधिक चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो. परंतु जर एवढ्या वेळा जरी लावला नाही गेला, परंतु वर्षातून एकदा जरी तुम्ही लावत असेल, तर नक्की आता जो सध्या आपला हंगाम सुरू आहे, ज्यामध्ये आंबिया बहाराची तोड झालेली आहे, तर अशातच आता आपल्याला बोर्डो मिश्रण लावायचं आहे. परंतु जे शेतकरी बंधूंना बोर्डो मिश्रण लावायचं आहे, तर पूर्वीसारखं आता राहिलं नाही, की आपल्याला मोरचूद आणायची, त्याला काढायचं, कुटायचं, नंतर आपल्याला ते भिजू घालायची, नंतर त्यात चुना टाकायचा. ह्या गोष्टी करण्यासाठी आता शेतकरी बंधूंकडे वेळ सुद्धा नाहीये किंवा त्या गोष्टी ज्या आहेत त्या आता अगदी सोयीस्कर बऱ्याच कंपनीने केल्या आहेत. ज्यामध्ये जर तुम्ही वनिता एग्रो कंपनीचं नाव ऐकलंच आहे. वनिता एग्रो कंपनीचं एक इन्स्टंट कॉपर नावाने मोरचूद येतं म्हणू शकतो आपण त्याला मोरचूद येतं. ते रेडीमेड आहे. म्हणजे पूर्ण बारीक असा पावडर आपल्याला मिळतं. त्यासोबत आपल्याला इन्स्टंट चुना देखील त्याच कंपनीचा मिळतो. आता घ्यायचं कसं याचं प्रमाण? इन्स्टंट कॉपर आपल्याला घ्यायचं आहे तुरंत. मॅगीसारखं काम आहे हे. म्हणजे 2 मिनिट में तैयार. काय करायचं आहे, की इन्स्टंट कॉपर 1 किलो घ्यायचा आहे 10 लिटर पाण्यासाठी. त्यानंतर 800 ग्रॅम चुना घ्यायचा आहे. 400 ग्रॅमचं 1 पाकीट आहे. तसं 2 पाकीट चुन्याचे घ्यायचे आहे आणि दोघांना एकत्रित करून 10 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे. 10 लिटरमध्ये पाण्यामध्ये टाकलं, लगेच ढवळलं, की लगेच तुम्ही तुमच्या झाडावरती ते लावू शकता. साधारणतः आपल्याला झाडाची जी उंची आहे, ते बुडापासून जे आहे ते आपल्याला 2 ते 2.5 फुटापर्यंत हे जे बोर्डो मिश्रण आहे ते लावायचं आहे. चांगल्या पद्धतीनं आपल्याला डिंक्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी नक्की मदत करेल. शेतकरी मित्रांनो, संत्रा पिकाविषयी अशाच नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की फॉलो करून ठेवा. धन्यवाद.